ऑक्टोबरला जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार येईल, आपण सर्व महिलांसाठी एसटीचा पास असेल किंवा बीएसटीचा पास असेल, फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे 1 रुपया सुद्धा लावणार नाही, मोफत करून देणार आहोत. कारण जेव्हा आपण लाडक्या बहिणींचं बोलतो, लाडक्या बहिणींचा उल्लेख होतो, आणि गरज नसतं की कुठचीही महिला तुमची बहीण किंवा आई किंवा मुलगी असायला पाहिजे. तिची मदत आपण केलीच पाहिजे, तिला सन्मान आपण दिलाच पाहिजे, तिचा आदर आपण केलाच पाहिजे. आणि तो आदर करत असताना आपल्याला फक्त काही अशा योजनांमध्ये अडकून चालणार नाही. आधार आणि आदर दोन्ही, आधार आणि आदर दोन्ही दिला पाहिजे. पण आज मी तुम्हाला विचारत आहे की हे सगळे जे नमुने बसलेले आहेत खोके सरकारमध्ये, हे तुमचे कधी लाडके भाऊ होऊ शकतात का? हा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. ह्याच एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री असे आहेत ज्यांनी टीव्हीवर येऊन सुप्रियाताई सुळेंना भयानक शिवे दिल्या, 17 की 18 वेळा शिवे दिलेले आहेत. खरं तर त्यांना त्याच वेळी गेट आउट करून काढून टाकायला पाहिजे होतं, पण त्यांना प्रमोशन मिळालं का? तर सुप्रियाताईंना त्यांनी शिव्या दिल्या. 1 मिनिट विचार करा की त्या सुप्रियाताई राष्ट्रवादीच्या नेत्या नाही आहेत. 1 मिनिट विचार करा, त्या खासदार नाही आहेत, पण त्या महिला तर आहेत. पण अशा लोकांना ज्यांना प्रमोशन मिळतं, मंत्री बनवलं जातं, हेच एकनाथ शिंदे तुमचे लाडके भाऊ बनू शकतात का कधी? बनू शकतात का कधी? नाही. दुसरे आहेत संजय राठोड, त्यांच्यावर कितीतरी भयानक आरोप झाले होते, आपल्या पण मंत्रिमंडळात होते. पण आपल्या पण मंत्रिमंडळातून जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले होते तेव्हा 1 मिनिटात उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तुम्ही माझ्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, गेट आउट. महिलांवर हात उचलला तर गेट आउट. पण आपण पाहतोय ह्याच एकनाथ शिंदे त्यांना मंत्री केलं. हेच जी गौरी लंकेश नावाची एक महिला पत्रकार होती, तिचा खून त्यांनी केला, त्याच खुनी लोकांना यांनी जालन्यामध्ये स्वतःच्या पक्षात घेतलं. हे होऊ शकतं लाडके भाऊ? हेच काय? हेच एकनाथ शिंदे आहेत, हेच गद्दार आहेत, हीच गद्दारांची टोळी आहे. त्यांच्या बाबत नावाच्या एका व्यक्तीने बदलापूरमध्ये एका महिला पत्रकाराला विचारलं होतं, तू असे काही प्रश्न विचारते जसं काही तुला तरी झालंय? अशी महिलांना वागणूक देणारे, असे विचार महिलांबद्दल मनात ठेवणारे लोक हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? आणि तुम्ही यांना कधी मतदान करू शकता का? हा मी तुम्हाला प्रश्न विचारायला आलोय. एका बाजूला कुटुंब प्रमुख काम करतात, कुटुंब प्रमुख म्हणून नेहमीच राहिलेले विश्वास महिलांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, तरुणांचा असेल, सगळ्यांचा असेल, सर्व धर्मांचा असेल, कुटुंब साहेबांचा विश्वास आहे तो ह्यासाठी आहे की कुटुंब प्रमुख आहेत, सगळ्यांना जबाबदारी सोबत घेऊन चालतात. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आहेत जे गद्दार आहेत, जी गद्दारांची टोळी आहे, ती असे नमुने घेऊन चालतात.